हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 11, भाग 2. तर प्रेक्षक हो, मागील भागात आपण पाहिले की जे ज्या भावाने भगवंतांना शरण जातात, भगवंत त्या भावाला अनुसरून त्यांच्याशी आदान प्रदान करतात, प्रतिसाद देतात. मग आपण कोणीही असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, कोणत्याही देशातील असो, कोणत्याही वर्णाचे असो, कोणतीही भाषा बोलणारे असो, धनवान असो, गरीब असो, सुंदर असो किंवा नसो, परंतु भगवंत कोणाशीच पक्षपात करीत नाहीत, तर प्रत्येकाशी आदान प्रदान करतात. जे प्रभुपादांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. संपूर्ण जगभरामध्ये प्रभुपादांनी श्रीकृष्ण प्रेम पसरवलेलं आहे आणि श्रीकृष्णांनी त्या सर्वांशी प्रेमाने आदान प्रदान केलेलं आहे. ते भगवान श्रीकृष्ण आपल्याला येथे वचन देत आहेत की आपण त्यांना ज्या प्रमाणात शरण जाऊ त्या प्रमाणात तेही आपल्याला प्रतिसाद नक्की देतात. आपण याचा फायदा घेऊन त्यांना 100% शरण गेलं पाहिजे. जेव्हा आपण शुद्ध भावनेने कोणत्याही भौतिक इच्छेविना, कोणत्याही भौतिक अपेक्षेविना भगवंतांना शरण जातो, तेव्हा श्रीकृष्ण स्वतःला पूर्णपणे आपल्याला देऊन टाकतात. म्हणून आपण कृष्ण भावना भावित झालं पाहिजे. भगवंतांच्या भक्तीमध्ये दिवसेंदिवस प्रगती केली पाहिजे. पण जर आपल्याला भगवंतांकडून काही भौतिक अपेक्षा असतील तर भगवंत आपल्या त्या इच्छाही पूर्ण करतात, परंतु स्वतःला आपल्याला ते देत नाहीत. जे भक्त अनासक्तीने भगवंतांची पूर्णपणे शरणागती स्वीकारतो, श्रीकृष्ण पूर्णपणे त्या भक्तासाठी उपलब्ध असतात. उदाहरणार्थ, आपल्यासमोर जर 1 कपभर दूध असेल, तर आपण आपल्या डोळ्यांनी ते दूध पाहिलं तर आपण हे समजू शकतो की ते पांढरं आहे. जर आपण त्या दुधाला स्पर्श केला तर आपण समजू शकतो की ते थंड आहे की गरम आहे. जर आपण त्या दुधाबद्दल ऐकत असू तर आपल्याला समजतं की त्या दुधामध्ये खूप सारे गुण आहेत. जेव्हा आपण त्या दुधाचा वास घेतो तेव्हा आपल्याला त्याचा सुगंध कळतो. पण जेव्हा आपण ते दूध आपल्या मुखाने ग्रहण करतो तेव्हा आपल्याला त्या दुधाचा संपूर्ण फायदा मिळतो. आपल्या शरीराला पोषण मिळतं, आपल्या अवयवांना ताकद प्राप्त होते. म्हणून जेव्हा आपली जिव्हा त्या दुधाच्या संपर्कात येते तेव्हा आपल्याला त्या दुधापासून मिळणारा फायदा जास्तीत जास्त प्रमाणात मिळतो. परंतु इतर 4 इंद्रिये जेव्हा त्या दुधाच्या संपर्कात येतात तेव्हा आपण त्याचा फायदा पूर्णपणे अनुभवू शकत नाही. म्हणजे इतर अवयवांनी दुधाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला तर तो अपूर्ण आहे, परंतु जेव्हा आपण जिभेने दुधाचा अनुभव घेतो तेव्हा तो पूर्णपणे घेऊ शकतो. त्याचप्रमाणे इतर मार्गाने आपण भगवंतांना पूर्णपणे जाणू शकत नाही, परंतु भक्ती मार्गाने आपण त्यांना पूर्णपणे जाणू शकतो. भगवंतांना आपण भक्ती मार्गाने शरण जाणे, प्रेमाने शरण जाणे अपेक्षित आहे, परंतु आपण तसे न करता त्यांच्याकडे काही भौतिक इच्छा घेऊन जातो किंवा त्यांना निराकार समजून त्यांची उपासना करतो किंवा परमात्म्याच्या रूपात त्यांची उपासना करतो, तेव्हा ती शरणागतीची योग्य पद्धत नव्हेच. तेव्हा आपण भगवंतांचा संपूर्ण अनुभव घेऊच शकत नाही आणि भगवंतांचे लक्ष स्वतःकडे वेधूनही घेऊ शकत नाही. परंतु जर आपण निस्वार्थ वृत्तीने त्यांना साकार पूर्ण पुरुषोत्तम भगवान जाणून हृदयापासून त्यांची उपासना केली, त्यांची शरण घेतली, तर श्रीकृष्ण संपूर्णपणे स्वतःला आपल्याला देऊन टाकतात. म्हणून आपण त्यांना कशा प्रकारे शरण जातो यावर त्यांचा प्रतिसाद अवलंबून असतो. श्रीकृष्ण भक्तांना अगदी सहजपणे साध्य होतात, परंतु तपस्वी, योगीजन यांना आणि देहात्म बुद्धीने जीवन जगणाऱ्या कर्मींना ते सहजपणे प्राप्त होत नाहीत. तर तेच त्यांचे विशुद्ध भक्त भगवंतांच्या प्रेममयी सेवेद्वारे दिव्य आनंद प्राप्त करतात. ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानंद विग्रह. म्हणजे जेव्हा माझ्याकडे 1000 रुपये आहे तर त्यामध्ये 1 रुपया, 10 रुपये, 100 रुपये अगोदरपासूनच आहेतच ना. त्याचप्रमाणे जेव्हा आपण भगवंतांची भक्ती करतो तेव्हा ब्रह्म परमात्मा यांचाही साक्षात्कार होतच असतो. म्हणून आपण वेगवेगळे फाटे न फोडता प्रत्यक्ष भगवंतांनाच शरण गेलं पाहिजे. तेव्हा कुठे आपण परम आनंद प्राप्त करू. प्रेक्षक हो, आपण सर्वच जण आनंदाच्या शोधात आहोत, बरोबर? तो आनंद आपण आपल्या जीवनसाथीमध्ये, मुलांमध्ये, नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळीमध्ये, समाजामध्ये शोधत असतो. पण आपल्याला कळून चुकतं की तो तात्पुरता आहे, कारण केवळ भगवंतच परम आनंद आहेत. आपणही सच्चिदानंद म्हणजे शाश्वत ज्ञानमय आणि आनंदी आत्मे आहोत, कारण आपण भगवंतांचे अंश आहोत आणि भगवंत पूर्ण रूपाने सच्चिदानंद आहेत, परिपूर्ण आहेत, परंतु ते आपल्याला समजत नाही.
म्हणजे आपण प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे भगवंतांचा स्तर शोध घेत आहोत, कारण भगवंत सतत आनंद स्वरूप आहेत, सच्चिदानंद आहेत. आपण सर्वजण शाश्वतता इच्छितो, ज्ञान मिळवू इच्छितो, आनंद मिळवू इच्छितो. ज्याला हे समजते की हे सर्व भगवंतांकडेच आहे, तो प्रत्यक्ष रूपाने भगवंतांचाच शोध घेतो. प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी केवळ भगवंतांच्याच कृपेवर अवलंबून आहे बरं का. उदाहरणार्थ, या जगात पैशावाल्यांची कमतरता नाही, नाव लौकिक आहे, प्रसिद्धी आहे. तरीही जगामध्ये खूप सारे असे लोक आहेत की जे संतुष्ट नाहीत. उदाहरणार्थ, एक गर्भ श्रीमंत मनुष्य होता. त्याचे घर म्हणजे साधे घर नव्हतेच, तर मोठा राजवाडा होता. सगळीकडे संगमरवरी भिंती होत्या. प्रत्येक कोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या देशांमधून आणलेले अँटिक पीसेस ठेवलेले होते. आरशासारखी लख्ख स्वच्छता करण्यासाठी खूप सारे सेवक हाताखाली होते. म्हणजे त्याच्याकडे जगातील सर्व प्रकारचे ऐश्वर्य होते. तो धनसंपन्न होता. त्याच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. त्याला हवं ते तो मिळू शकत होता. परंतु त्याच्या तळपायावर एक फोड होता, जो त्याला रात्रंदिवस वेदना देत होता. ज्यावर त्यानं जगभरामध्ये सर्वत्र फिरून उपचार केला होता, परंतु तो त्या वेदनेपासून सुटका मिळवू शकत नव्हता. प्रेक्षक हो, अशा प्रकारे या जगात प्रत्येक जणाला काही ना काहीतरी दुःख आहे. त्यामुळे सर्व काही शून्य आहे असं वाटू शकतं. परंतु कितीही शून्य असले, परंतु त्या अगोदर जर आपण श्रीकृष्णांचा एक लावला तर त्या शून्यांना पूर्णत्व प्राप्त होतं. त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये सुख असो की दुःख असो, जेव्हा श्रीकृष्णांना, त्या भगवान श्रीकृष्णांना जे साकार स्वरूप आहेत, ज्यांना कालियाने बघितलं तेव्हा तोही म्हणाला होता की किती सुंदर बालक आहे हा. जेव्हा श्रीरामांना राक्षसांनी पाहिलं होतं तेव्हा तेही म्हणाले होते किती सुंदर योद्धा आहेत हे. त्या भगवंतांचे सुंदर रूप पाहून कोणीही आकर्षित होतो, प्रभावित होतो. त्या श्यामसुंदर श्रीकृष्णांचे आपण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा स्वागत करू, तेव्हा आपल्याला त्या कृष्णप्रेमाचा सर्वोच्च आनंद प्राप्त होतो. कारण श्रीकृष्णच आनंद आहे. त्यांची भक्तिभावाने सेवा केल्याने आपल्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त होते. म्हणजे प्रत्येक मनुष्याचे यश भगवंतांच्या कृपेवरच तर अवलंबून आहे. म्हणजे प्रत्येक जण जे काही करीत आहे ते भगवंतच त्यांना देत आहे. उदाहरणार्थ, हिरण्यकश्यपूने प्रल्हाद महाराजांना विचारलं की तुला शक्ती कुठून मिळते. प्रल्हाद महाराज म्हणाले की तुम्हाला ज्यांच्याकडून मिळते त्यांच्याकडूनच मला ही शक्ती मिळते. काही तथाकथित वैज्ञानिक असा दावा करतात की आम्ही याचा शोध लावला, आम्ही त्याचा शोध लावला, परंतु तो शोध लावण्यासाठी बुद्धी तर भगवंतांनीच दिली ना. खूप मोठी इमारत जरी बांधली तरी ती बांधण्यासाठी जी माती लागते ती सुद्धा भगवंतांनीच तर दिली. सर्व गोष्टी आपण पंचतत्वांपासूनच तर घेतो. म्हणून आपण सर्वजण श्रीकृष्णांच्या कृपेवरच आश्रित आहोत. परंतु जोपर्यंत आपण ते स्वीकारून त्यांची हृदयापासून भक्ती करून कृष्णप्रेम प्राप्त करीत नाही, तोपर्यंत आपले सर्व प्रयत्न अपूर्ण आहेत. म्हणजे सर्वांना सर्व काही देणारे भगवंतच आहेत. मग तो भोगी असो, योगी असो की भक्त असो. सूर्याचा, चंद्राचा प्रकाश तेच देतात, भक्तांचा संग तेच देतात. भगवद्गीता ही त्यांनीच दिली, परंतु आपणच आहोत की ती कृपा आपण घेत नाही. म्हणून भगवंतांच्या कृपेला जो ओळखतो तो भक्त आहे आणि जो ओळखत नाही तो भोगी आहे. भगवंत सर्वांवरच कृपा करतात. आपण ती ओळखून प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. सूर्य सर्वांनाच प्रकाश देतो, परंतु आपण जर आपली दारं खिडक्या लावून बसलो तर आपल्याला तो प्रकाश मिळणारच नाही. म्हणून आपण भगवंतांची कृपा ओळखली पाहिजे, वैष्णव बनले पाहिजे. प्रेक्षक हो, लोक म्हणतात की भक्तीचे सर्व मार्ग एकाच ठिकाणी जातात, परंतु येथे प्रश्न हा नाहीच की सर्व मार्ग एका ठिकाणी जातात का. कारण सत्य तर हे आहे की मार्ग तर एकच आहे, परंतु आपण वेगवेगळ्या अंतरावर आहोत. म्हणजे कोणी योगी आहे, कोणी ज्ञानी आहे, कोणी भोगी आहे, तर कोणी भक्त आहे. प्रत्येकजण त्या त्या भावात भगवंतांपासून त्या त्या अंतरावर उभे आहेत. परंतु या सर्वांमध्ये भक्ताचा सेवाभाव इतका जास्त असतो, म्हणून तो त्या एकाच मार्गावर सर्वांच्या पुढे उभा असतो. म्हणून आपण इकडचा तिकडचा मार्ग न धरता प्रत्यक्ष भगवंतांकडेच गेलं पाहिजे. कारण ब्रह्मसाक्षात्कार म्हणजे शाश्वततेचा साक्षात्कार, परमात्मा साक्षात्कार म्हणजे शाश्वतता आणि ज्ञानाचा साक्षात्कार.
तर भगवत साक्षात्कार म्हणजे शाश्वतता, ज्ञान आणि आनंदाचा साक्षात्कार होय. म्हणून आपणही भगवंतांप्रती प्रेम जागृत होईल अशा प्रकारे भक्ती मार्गावर चालून भगवंताची निस्वार्थ भावनेने भाररूपाने नाही तर भावरूपाने सेवा केली पाहिजे. तेव्हा कुठे आपण भगवंतांचे शुद्ध भक्त बनू शकू, दिव्य प्रेम प्राप्त करू शकू. भगवंत जरी प्रत्येक जीवावर तितकेच दयाळू असले तरी प्रत्येक जीव स्वप्रयत्नाने भगवंतांना अल्प अथवा अधिक प्रमाणात प्रसन्न करू शकतो. उदाहरणार्थ देवतांना सकाम भक्त अर्थात मनामध्ये भौतिक इच्छा असलेले भक्त असे म्हणतात, तर शुद्ध भक्तांना निष्काम भक्त किंवा स्वतृप्तीची कामना नसलेले भक्त असे म्हणतात. सकाम भक्त स्वार्थी असतात कारण ते इतरांचा विचार करीत नाहीत आणि म्हणूनच ते भगवंतांना पूर्णपणे संतुष्ट करू शकत नाहीत. उलट पक्षी शुद्ध भक्त अभक्तांचे भक्तांमध्ये परिवर्तन करण्यासाठी प्रचार कार्याचे उत्तरदायित्व स्वीकारतात आणि म्हणूनच ते भगवंतांना देवतांपेक्षा अधिक प्रमाणात संतुष्ट करू शकतात. परंतु प्रेक्षक हो, आपण म्हणतो की माझ्या हृदयामध्ये खूप आसक्ती आहे, मला भोग घेण्याची इच्छा आहे. त्यावर भगवंत म्हणतात काही हरकत नाही. आपली या संसारामध्ये काही इच्छा नसेल किंवा मोक्षप्राप्तीची इच्छा असेल किंवा सर्व काही भोगण्याची इच्छा असेल तरीही केवळ भक्ती करा. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भक्ती मार्गावर राहून साकार स्वरूप भगवान श्रीकृष्णांची सेवा करीत राहिलं पाहिजे आणि आपल्या सर्व इच्छांना हळूहळू शुद्ध केलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भौतिक इच्छेविना भगवंतांना 100% शरण जाऊयात. भगवंतांच्या भक्तीमध्ये दिवसेंदिवस प्रगती करूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.